तर आंदोलनाचे अपडेट्स आपण घेतले। यानंतर वेळात इतर बातम्यांकडे। राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाकरे सेनेनं आंदोलन केलं। यावेळेस महागाईचा राक्षस दर्शवणारे विशेष कार्टून आणि बॅनर्स लावून सरकारचा निषेध केला गेला। शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवत आपला संताप व्यक्त केला। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे। भाजपाला सुखाची आणि अय्याशीची सवय आहे। निवडणुका झाल्यावर देश संकटात असल्याचं का समजलं असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। राष्ट्र संकटात आहे तुम्हाला निवडणूक संपल्यावर कळलं का? पश्चिम बंगालची राष्ट्रावर संकट आहे, महागाई वाढेल, गरिबी वाढेल, हे तुम्हाला निवडणुकांचे निकाल लागल्यावर तर निवडणुकांचा प्रचार संपल्यावर समजलं। राहुल गांधींनी भाकीत केलंच होतं, आम्ही सगळे भाकीत करतच होतो की निवडणूक संपल्यावर नरेंद्र मोदी हे आर्थिक संकटाचा बॉम्ब आपल्यावर टाकणार आहे। भारतीय जनता पक्ष हा या देशातला असा पक्ष आहे किंवा असे नेते आहेत की त्यांना सुखाची आणि अय्याशीची चटक लागलेली आहे आणि त्यांना ढोंग हा त्यांचा छंद झालेला आहे आणि त्यानुसार ते करतायत।